समाचार अब तक, सत्य का साहस। आणि त्यामुळं एक स्पेशल फोर्स अशा विचारांच्या लोकांची तयार केली आणि त्यांच्या मुखातून असे विचार बाहेर काढलं जातं आणि त्या भरोश्यावर हिंदू विरुद्ध मुसलमान तयार करून मतासाठी दोन धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करणारी फळी भारतीय जनता पक्षाने तयार केली। त्याचे नितेश राणे कदाचित प्रमुख असावे। ज्यांनी केलाय त्यांच्यावर पहिले लावा ना। कालच त्यांच्या सत्तेतील आमदारांनी डीपीटीसी मधून 70 कोटी रुपयाची बोगस बिलं काढल्याचा आरोप केला, काम न करता। आता किती मोठी यादी आहे भ्रष्टाचाराची बीड जिल्ह्यात। म्हणून बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर बोलून होणार नाही, तर कृती करून व्हावं लागेल आणि त्याची सुरुवात मंत्र्यांचा राजीनामा घेऊन करावं लागेल, तर तुमच्या बोलण्याला अर्थ राहील। तुम्ही बीड जिल्ह्यातील जनतेशी प्रामाणिक आहात हे तुम्हाला दाखवता येईल। त्यावेळेस तुम्हाला 15 वर्षापासून ही बुद्धी सुचली नाही का? आणि केवळ आता तुम्ही आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यामध्ये काही गोंधळ झाला असेल तर ते पाहिलं पाहिजे। खरं तर तो आरोप म्हणून उद्या त्याला मोठी प्रसिद्धी मिळेल, पण अंबानीच्या जागेच्या संदर्भात त्याला मोठी बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्षावर काही लोकांनी, सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ते एनओसी देण्यासाठी लोकांनी जो अँटेलिया नावाचा अंबानींचा बंगला आहे फोन केले गेले, तिथे चालतं। मला वाटतं की वक्फ बोर्डाच्या संदर्भात ज्या जमिनीच्या संदर्भात काही आवटण झालेलं आहे, वाटप झालेलं आहे, याची सर्वकष चौकशी सरकारनं करावी सर, आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण रोखताय त्यांना, पण आरोप करण्याची गरज मला वाटतं नाही असं माझं मत आहे। असं आहे की लोकांच्या मनामध्ये गरज अजूनही सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात राग आणि चिड दिसते। तुम्ही पाहिलात कुठेही मंत्र्यांचा जल्लोषात स्वागत झालेला दिसला नाही कुठे, आणि काही ठिकाणी प्रयत्न केला तर 200-400 माणसं दिसलेत, तेही आणलेली, वहन केलेली। याचा अर्थ असा आहे की हे सरकार जे मुळात आलं ते लोकांच्या मनातील सरकार आहे असं दिसत नाही। त्यामुळे लोक सुद्धा आता, जनता मतदार वाट बघते आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधाऱ्यांची जिरवू। म्हणूनच आताही कोर्टात तारीख पे तारीख चालली आहे। त्यांच्याकडे सत्ता आहे, सत्तेच्या भरोश्यावर वाटेल ते आम्ही करू असा जो काही त्यांची भूमिका आहे। मग कोर्टातून त्यांनी सांगितलं की महिन्याभरात आम्ही निकाल लावून घेऊ आमची सरकार आल्यानंतर। मागचे 2.5 महिने गेलेत, आताचे 4 महिने गेलेत, का निकाल लागत नाही? का तारीखवर तारीख चालली आहे? का ओबीसीच्या आरक्षणाचा स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रश्न सुटत नाही? तर याचं उत्तर सरकारपाशी आहे। आम्ही निवडणुका झाल्या की आम्ही तयार आहोत। निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदारच याची वाट पाहत आहे। पण माझं एकच मत आहे या संदर्भात की ज्या आमच्या हक्काच्या सर्व 50,000 जवळपास जागा आहेत ओबीसींच्या, सरपंचापासून तर सेवा सहकारीपासून ग्रामपंचायत, महानगरपालिका, या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये त्यांचा अधिकार मिळाल्याशिवाय निवडणूक घेता कामा नये, निवडणूक होऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे। आम्ही तयारीला लागलो आहोत, होऊ द्या निवडणूक, आमची तयारी पूर्ण आहे।